आदिवासी विकास विभागाकडून चौकीदार या पदाची 10वी 5च्या उमेदवारांसाठी संधी आलेली होती। आता याचे फॉर्म भरणं बंद झालेलं आहे। आपल्याला एक्सपेक्टेशन होती की याचे अर्ज जे आहेत तर ते भरण्यासाठीची मुदतवाढ होईल, परंतु ते त्यांनी मुदतवाढ केलेली नाही। किती अर्ज आलेले आहेत याच्याविषयी एक माहिती आपल्याला जी आहे तर ते मिळते। त्याच्यानंतर आपल्याला एक कळते की याच्यात जबरदस्त स्पर्धा असणार आहे आणि परीक्षा कधी होऊ शकते याचा पण आपल्याला एक अंदाज येणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा मित्रांनो, याच्यासाठी आपण जे आहे तर ती सेपरेट पीवायक्यू निर्धार बॅच लॉन्च केलेली, बऱ्याच उमेदवारांनी जॉईन केलेली। अजूनही ज्यांनी जॉईन केले नसेल तर तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे। तुम्हाला ॲपटेक या कंपनीचा पॅटर्न जर माहिती करून घ्यायचं असेल तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन केली पाहिजे। ही महाराष्ट्रातील पहिली बॅच आहे की जी ॲपटेक पॅटर्न नुसार आहे। लक्षात घ्या, ॲपटेक पॅटर्नचे क्वेश्चनच बाहेर नाही आहेत, ते आमच्याकडे अवेलेबल होते ते TRT बार्टी मुळे। तर ते सर्व प्रश्न तुमचे 5 प्रश्नपत्रिका प्रॉपर कव्हर केलेले आहेत विथ डिटेल एक्सप्लेनेशन। म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करावी। फक्त 99 रुपये एवढीच फी आहे। चांगले पीवायक्यू तुमचे कव्हर होऊन जातील। इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड तुम्हाला करायचंय। आता बघूया, बघा आदिवासी चौकीदार भरतीसाठी जवळपास 3,21,000 अर्ज। आता हे 3,21,000 अर्ज यांनी कशा पद्धतीने सांगितलेले आहेत की जो आयडी आलेला होता शेवटचा 3,21,000चा, तर त्याच्यावरून हे आयडेंटिफाय केलेले। आता हे आयडी म्हणजेच टोटल अर्ज का, तर अशा पोलीस भरतीला तर असंच असतं, जेवढे आयडी तेवढे अर्ज असतात। ओके, आता इथं हे बघणं गरजेचं असणार आहे की हा आयडीच म्हणजे 3,21,000 अर्ज। तर याच्यासाठी माहिती मिळावी मित्रांनो, तर मी स्वतः याच्या संदर्भातला RTI किती अर्ज आलेले आहेत याच्या संदर्भातला कालच एक RTI जो आहे तर तो फाईल करून टाकलेला आहे। याचं उत्तर जे आहे तर ते 30 दिवसात देणं अपेक्षित आहे आणि 30 दिवसापेक्षा कमी कालावधीत मला असं वाटतं की याच्या प्रश्नाचं उत्तर येईल, कारण की बऱ्याच लोकांनी फॉर्म किती गेलेले आहेत याचा RTI टाकलेला आहे। मग ते काय करतात, खूप सारे RTI जर एकाच विषयाचे असतील तर सगळ्यांचं लगेच काम ते करून टाकतात। मग मला असं वाटतं लवकरच 10 ते 15 दिवसात याचं प्रॉपर आपल्याला माहिती येणार आहे, प्रकल्प कार्यालय कुठे कॅटेगरीनुसार अर्ज, तर हे सर्व माहिती येणार आहे। तर त्यावेळी मी तुम्हाला ऑफिशियल माहिती देणारच आहे, पण आता जी टेंटेटिव्ह माहिती येते तर ती एवढी येते। आता याला अर्ज जास्त आलेत याचं पहिलं कारण म्हणजे काय की फक्त 10वी 5ची क्रायटेरिया होती म्हणून बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरलेले। त्याच्यानंतर आदिवासी समाजाला ज्या सुरुवातीच्या टप्प्यात जागा नव्हत्या, नंतर ज्या जागा उपलब्ध झाल्या तर त्यांनी उत्स्फूर्ततेने फॉर्म भरलेला आहे, बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। तर या सगळ्यांनी फॉर्म भरल्यामुळेच आहे। आता इथं लक्षात घ्या, नाशिक आयुक्तालय आदिवासी विभाग यांनी काय सांगितलं की आदिवासी विभाग चौकीदार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत आता अधिकृतपणे संपलेली आहे। उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी होत असली तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे उमेदवारांनी आता कोणतीही प्रतीक्षा न करता आगामी परीक्षेच्या तयारीसाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे। लवकरच परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल, म्हणजे आता लवकरच याची एक्झाम डेट जी आहे तर ते येणार आहे। आता त्यांनी अर्ज वाढवलेले नाहीत, कारण की त्यांना माहिती की जास्त अर्ज आलेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांना परीक्षा जी आहे तर ती घ्यायची। म्हणजे आता लवकरच मला असं वाटतं लगेच 1 ते 1.5 महिन्यात ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे आजचा आपला मे चालू आहे, जूनच्या शेवटी किंवा जुलैमध्ये लगेच आपल्याला ही परीक्षा म्हणजे जुलै जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात तसेच जुलै महिन्यामध्ये लगेच याची परीक्षा जी आहे तर ते होण्याची शक्यता आहे, कारण की त्यांना जास्त वेळ जो आहे तो द्यायचा नाही, लवकर एक्झाम क्लोज करायची आणि त्यांची मानसिकता आपल्याला दिसते, कारण की त्यांनी अर्जासाठी वेळच वाढवलेला नाही आहे। म्हणजे 1 महिना किमान लगेच याची परीक्षा जी आहे तर ती आपली होण्याची दाट शक्यता आहे। आता याच्या संदर्भातली तुमची परिपूर्ण तयारी व्हावी याच्यासाठी आपण लवकरच टेस्ट सिरीज जी आहे ना मित्रांनो, आता आपल्या टीमला आपण काम सुरू करून दिलेलं आहे, आपल्या टीमने काम सुरू केलेले। लवकरच तुम्हाला याची टेस्ट सिरीज प्रॉपर ॲपटेक पॅटर्न नुसार, लक्षात घ्या महाराष्ट्रातून पहिलंच ॲपटेक पॅटर्न नुसारची ही जी प्रॉपर टेस्ट असेल, कारण की आपल्याकडे या 5 प्रश्नपत्रिका ज्या मी तुम्हाला निर्धार बॅच मध्ये दिलेल्या सोबत TRTच्या पण काही प्रश्नपत्रिका आपल्याला या कालावधीत उपलब्ध झालेल्या आहेत। तर त्याच्या पॅटर्न वरून ॲपटेक कशा पद्धतीने प्रश्न विचारतो याच्यावर आमची टीम काम करते आणि याच्यावर लवकरच एक चांगली टेस्ट सिरीज, महाराष्ट्रातून दर्जेदार टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। म्हणून त्याला लवकरच त्याच्या संदर्भातली घोषणा मी करणार आहे। पण तोपर्यंत तुम्ही ही जी पीवायक्यू बॅच आहे तर याचे सगळे लेक्चर्स बघून टाका। याचे जे ऑनलाईन 5 टेस्ट पण याच्यात दिलेले आहेत पीवायक्यू टेस्ट, तर त्या पण तुम्ही नक्की जे आहे तर ते सॉल्व्ह करून ठेवा। आगामी काळात याच्या संदर्भात आणखी काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।